मला ॲक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम करायचा नाही. सांगितलं ना, कळत नाही का तुम्हाला? अरे ठेवा फोन. ॲक्सिडेंटची बातमी पेपरमध्ये आली की लागले लोक मागे. हॅलो हॅलो, कोण? ॲडव्होकेट कुबडे बोला. नाही नाही, हे बघा, तुम्ही मला भेटायला येऊ नका. बघा, मी बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. सॉरी. हा, आजकाल वकील लोकही या धंद्यात उतरले. मुलगा मेला याचं यांना काही नाही, पण इन्शुरन्स क्लेम करून कमिशन कसं मिळेल फक्त याचाच विचार करतात हे लोक. कोण तुम्ही? चला निघा. नमस्कार, मी सदा सांगकामे. माझं पूर्ण नाव सखाराम दामोदर सांगकामे. माझ्या वडिलांचं नाव दामोदर मुरलीधर सांगकामे. माझ्या आईचं नाव दामिनी दामोदर सांगकामे. माझ्या आजोबांचं नाव. काम सांगा. काम सांगे नाही हो, सांगकामे. सखाराम सांगकामे, सदा सांगकामे. वडिलांचं नाव दामोदर मुरलीधर सांगकामे. आईचं नाव दामिनी दामोदर सांगकामे. वडिलाच्या आजोबाच्या मागे धर धर लावलाय, माझ्या मागे धरधर लावू नका अशी. त्याचं काय, आमचे आजोबा धरपकडवाले होते. जंगलात जायचे शिकार करायला, चुना लगा के. चुना लगा के? हा, नाही ते काय हॅबिट आहे ना, चुना लगाने की हॅबिट की सवय. मला जाधव साहेबांनी पाठवलं. आपण अनिवास बालपांडे. निवासी अविनाश बालपांडे. हा, निवासी जाधव साहेबांनी पाठवलं. बसा. हा, बसतो. आज पेपर मध्ये बातमी वाचली, पोराचं फार वाईट झालं. तरुण पोरगा ऍक्सिडेंट मध्ये मरावा. पण तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या मुलाला जिवंत करणार नाही हो, न्याय मिळवून देणार. अहो, ज्या पोरावर आपली विषाद होती असा हर हुन्नरी पोरगा गेला, किती नुकसान झालं. लाख मुलाचा पोरगा एकदम सोडून गेला. दुःखाचा मोठा डोंगर कोसळला हो तुमच्यावर. आपण तुम्ही काय घाबरू नका, मी काय करायचं ते बघून घेतो. इन्स्पेक्टर जाधव माझ्या ओळखीचे आहेत. त्यांच्याकडनं तुमचा मोबाईल नंबर आणि घरचा पत्ता घेतला आणि सरळ आलो. माझ्याशी काय काम आहे? हा, मी ऍक्सिडेंटल क्लेमच्या केसेस करतो, चुना लगा के. काय आहे की मृतांच्या पालकांना त्यांचे अधिकार मिळवून देतो. तुम्हाला काही करायची गरज नाही. सगळे पेपर्स मी तयार करतो. पैसे मिळेपर्यंत सगळे काम मी करतो. तुम्हाला जागवून घालायची काही गरज नाही. बघा, मला कुठलाही क्लेम करायचा नाही. तुम्ही येऊ शकता. अहो, असं कसं बोलता? असं कसं बोलता? अहो, इन्शुरन्स कंपनी पैसे देण्यासाठीच बसली आहे ना, त्यांचं कामच आहे ते. आणि गाडीचा इन्शुरन्स त्यासाठीच काढला जातो ना भाऊ. त्यांची योजनाच आहे ती, आणि तुम्ही त्याचा लाभ घेतलाच पाहिजे. हे बघा, माझा मुलगा मेला, त्याच्यासोबत सगळं संपलं. मुलाच्या नावावर येणारा हरामाचा पैसा नकोय मला. पण रागवू नका, शांत व्हा. मला एक सांगा, तुमचा हा अमोल लहान की मोठा? एकुलता एक मुलगा होता हो माझा. अरे
एकुलता एक होता. काय तुम्ही पण ना. बरं अमोल कोणतं काम करायचं? त्याच्या मावशीच्या मॅटर्निटी होम मध्ये फार्मसीचं दुकान चालवायचं. अच्छा. बरं त्याला इन्कम किती होतं साधारण अंदाजे? असेल 30-35 हजार. 30-35 हजार. आपण 30,000 पकडू. म्हणजे वर्षाला 3,60,000. 20 वर्षाचे 70 लाखाच्या घरात पैसा जातो. आपण आपण 50 लाखाला क्लेम करू. चुना लगा के. हा, सगळे पेपर्स मी तयार करतो. पण पैसे मिळेपर्यंत सगळी कामं मी करतो. पण पैसे मिळाल्यानंतर 20% कमिशन आपल्याला द्यायचं. चुना लगा के. ये निशा ये. ये. ही कोण? ही अमोलची मावशी निशा. हा. आणि निशा हे सांकामे, ऍक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम एजंट. हा. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी सदा सांकामे. माझं पूर्ण नाव सखाराम दामोदर सांकामे. माझ्या वडिलांचं नाव दामोदर मुरलीधर सांकामे. माझ्या आईचं नाव. एक्सक्यूज मी. कामाचं बोला. हा. अमोल तुमच्याकडेच काम करायचं नाही? हो, माझंच मॅटर्निटी होम सांभाळायचं. अरे वा. अमोल तुमच्याकडे काम करायचा म्हणून तुम्ही त्याचं काम केलं काय? नाही म्हणजे अमोलची एखादी LIC वगैरे आहे? हो, त्याची पहिली पॉलिसी मीच काढली. कशी काय? आय मीन माझा मित्र स्वतःच एक LIC ऑफिसर आहे. त्यांनी मला एजंट बनवून घेतलं. अरे वा. ऍक्सिडेंटल क्लेम करता ना? हा. आपण एक काम करूया आता. कसं? मी LIC क्लेमचं बघते, तुम्ही ऍक्सिडेंटल क्लेमचं बघा. काय हरकत नाही. काय हरकत नाही. तुम्ही जाधव साहेबांशी बोलता का? त्यांचा नंबर आहे का तुमच्याकडे? नाही पण नाही. बरं ठीक आहे. ठीक आहे, राहू द्या. मी बोलतो. माझ्याकडे आहे. माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत ते. हा. हॅलो जाधव साहेब. हा नमस्कार. नमस्कार जाधव साहेब. नमस्कार. नाही मी इकडे आलो होतो ते अमोल बालपांडेच्या ऍक्सिडेंटल क्लेम साठी. हा ते क्लेम करायला तयार आहेत. हा तयार आहेत. हा साहेब नाही सगळ्या पेपरची झेरॉक्स मी तुमच्याकडनं घेतो आणि लागतं का मला? नाही साहेब तुम्ही जसं म्हणाल तसंच करू. हा काय काळजी करायची नाही साहेब. नाही बोलू ना बोलू त्याच्याबद्दलही बोलू आपण. नाही काय अडचण नाही ना? नाही काय अडचण नाही. हॅलो ठेव्या का? ठेवला. साहेबांशी बोलणं झालं. आता सगळ्या कागदपत्राची झेरॉक्स घेतो आणि लागतो का मला. आपली फार जवळीक आहे ना जाधव साहेबांची. आमची एक अट आहे. आता तुमच्या अटी आम्ही पूर्ण करतो ना. चुना लगा के. चुना लगा के? हॅबिट है चुना लगाने की. यापुढे जे काही बोलायचं झाल्यास माझ्या हॉस्पिटलला बोलूया. एक मिनिट थांबा. मी हे घ्या तुम्हाला विजिटिंग कार्ड देते, त्यावर संपर्क साधा. अच्छा. वरच्या नंबरवर की खालच्या? हॉस्पिटलच्या नंबरवर संपर्क साधा. हा हॉस्पिटलचा हे वरच्या. एक मिनिट. तुम्ही ऍक्सिडेंटल क्लेमचं काम पूर्ण बघून घ्याल ना? आता हे काय विचारणं झालं मॅडम? अहो मॅडम माझ्या ओळखीचे पोलीस, वकील, डॉक्टर, जज, इन्शुरन्स ऑफिसर पासून तर मंत्र्यापर्यंत सगळ्यांच्या ओळखी आहे. मॅडम अहो मी माणसाच्या जन्मापासून तर मरणापर्यंत सगळी कामं करतो. आता बघा नामकरण, मुंज, बारस, वर्षश्राद्ध, अंत्यसंस्कार, 13वी, 14वी हे सगळी कामं मी करतो. आता ही सगळी कामं मी एकटा करतो ना म्हणून माझं नाव सदा सांकामे आहे. आता हे सगळं कसं एकमेकांच्या साह्याने होतं ना. शेवटी टीम वर्क आहे. बरं पांडे साहेब. बाल पांडे. हो
बाल गेले, पांडेच राहिले. बरं येतो पांडे साहेब, येतो. हा बरं मॅडम. हो येतो. त्या वरच्या नंबरवर या सांगता मी. हो येतो ना. काय विचित्र आहे माणूस, केवढा बोलतो. निशा, अगं या इन्शुरन्स क्लेमच्या कामासाठी लोक किती मारामार करतात. हो जिजू, मार्केटमध्ये लोक कोणत्या धंद्यातून कसा पैसा मिळवेल ना याचा काहीच नेम नाहीये. हो, तुम्हाला सांगते, प्रॉपर्टीच्या धंद्यात प्रत्येक घरी एक एजंट तुम्हाला सापडेल. आणि आजकाल या एजंट लोकांशिवाय काम सुद्धा होत नाही हो. हे बघ, हे सगळं तूच सांभाळा. मला या फंद्यात पाडूच नको आणि उगाच टेन्शन देऊही नको. मला एक सांग, अनिता काय म्हणते? जिजू, अनिता ताई ठीक आहे, पण मी तिला अजूनही काही सांगितलेलं नाही. तुम्ही सुद्धा सांगू नका. आजचा दिवस कसा तरी केला. अगं पण तेरवीला तिला घरी आणावंच लागेल. जिजू, तेव्हा तर तिला सगळं कळेलच ना. आपण बघूया नंतर. बरं, तेरवीची सगळी व्यवस्था झाली आहे का? हो, झाली आहे. जवळचे नातेवाईक बोलवायचे आणि घरीच कार्यक्रम करायचा. ठीक आहे. तुम्ही बसा, मी आज जाऊन येते. ठीक आहे. हॅलो, कोण? एजंट? ये, फोन ठेव. फोन ठेव म्हटलं ना. अरे कळत नाही का तुला? ठेव म्हटलं ना फोन. नाही करायचा मला क्लेम वगैरे. अरे तुला कळत नाही का मूर्ख माणसा? नाही म्हटलं ना मी तुला. समजत नाही का एवढं समजवल्यावर? सॉरी सर. हो नाही, काय झालं की आज सकाळपासून या एजंट लोकांनी सतत फोन करून भंडावून सोडले हो मला. नाही, मला वाटलं त्याचाच फोन आहे म्हणून मी तुम्हाला बोललो. प्लीज हा, सॉरी हा, एक्स्ट्रीमली सॉरी. हो बोला ना. मी येऊ पोलीस स्टेशनला? हो नाही, त्या कॉर्पोरेशनमधून डेथ सर्टिफिकेट आणावं लागेल. हो हो, तुमचं नाव सांगतो आणि येतो मी. हो हो. छान आहे हॉस्पिटल. लिंग निदान करणे कायद्याने गुन्हा आहे. अगदी बरोबर, गुन्हा आहे. अरे वा वा वा, किती छान आहे बाळ. अहो, कोण तुम्ही? तुझा बाप. काय? नमस्कार सिस्टर.
बोला मिस्टर. नाही नाही, मी तुमचा मिस्टर नाही. अहो कोण आहात तुम्ही? मी सदा सांगता मी काम सांगा आधी. निशा मॅडमची डिलिव्हरी करायला आलो चुना लगा के. काय? ऐ, निशा मॅडम स्वतः डिलिव्हरी करतात. तिथे तुम्ही काय हो? तुम्ही डॉक्टर आहात का? नाही. अहो मग डिलिव्हरी कशाची? अहो माझं रोजच काम आहे ते. काय? मी तुमची सुद्धा डिलिव्हरी करू शकतो. काय म्हंटल? काही पण तुमची सुद्धा डिलिव्हरी करू शकतो? अहो तुमच्या जिभेला काही हाड वगैरे आहे की नाही? अहो तुम्ही समजता मी तसली डिलिव्हरी करत नाही. मग मी पार्सल डिलिव्हरी करतो चुना लगा के. पार्सल डिलिव्हरी करता? हा. अहो मग हे आधी नाही का सांगायचं? हा? मी किती घाबरली नाही होती. नाही, तुम्ही घाबरू नका. मी आहे ना. काय? हा म्हणजे माझं कन्सल्टन्सीचं ऑफिस आहे ना. तुम्ही हे पार्सल निशा मॅडमला द्याल? हो हा. देईल ना, नक्कीच. हा ठीक आहे. मॅडम काय? मी जर डिलिव्हरी वाल्यांना इथं पाठवलं तर निशा मॅडम मला देते काय? कमिशन. अहो या पार्सलचं कसलं कमिशन? अहो मी ह्या पार्सल बद्दल बोलत नाही. मग मी त्या पार्सल बद्दल बोलतोय. डिलिव्हरी. ते पार्सल त्याचं कमिशन? हो देतात ना. देतात ना. जेवढं पेशंटचं बिल होतं की नाही त्याच्या 10% देतात. अच्छा. मग पाठवतो डिलिव्हरी वाल्याला. पाठवा. हा पण मॅडमशी बोलून घ्यायचं. कशाबद्दल? अहो कमिशनचं. विसरलोच होतो. मॅडम आता काय? नाही एक विचारायचं होतं. विचारा. तुम्हाला किती महिने झाले? काय? अहो काय विचारताय? अहो म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की तुम्हाला इथे काम करायला किती वर्ष झाले? एखाद्या दिवशी हार्ट अटॅक येईल हो. नाही मी नाही देणार. स्पष्ट बोला. हा? हा? सरळ विचारा की किती वर्ष झाले हा, कामाला? हा, कामाला. तेच. हा. झाले असतील 4-5 महिने. अच्छा. मग तुम्हालाही कमिशन मिळत असेल ना? नाही का? नाही मिळत. तुम्ही नाही ना डिलिव्हरीच्या केसेस? मी नाही आणत. बाई वाड्यावर या. काय? म्हणजे इकडे या. मी? अहो इकडे या, तुमच्याशी बोलायचंय थोडस कामाचं. बोला. आपण असं करूया का? कसं? आपण दोघं मिळून हा. डिलिव्हरीची केस तयार करूया का? अहो म्हणजे अहो माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की आपण दोघं मिळून जर डिलिव्हरीच्या केसेस आणल्या तर तुम्हालाही कमिशन आणि मलाही कमिशन, दोघांनाही कमिशन. कसं असं म्हणताय? हा. तुम्हालाही कमिशन मलाही कमिशन. हा. आणा ना. चालेल ना. मग द्या टाळी. आधी केसेस तर आणा, मग टाळी. ठीक आहे. आणतो डिलिव्हरीच्या केसेस. नक्की आणा. हा. कमिशन. पण मॅडम हा. नाव घेता का? अहो, माझं लग्न झालं नाही अजून, नाव काय घेता? हो तसं नाही म्हटलं तुमचं काही नाव वगैरे आहे का? नाही म्हणजे मी कोणत्या नावाने तुम्हाला हाक मारू? असं सांगा ना. आई वडिलांनी काही तर नाव ठेवलं असेल की नाही? ठेवलंय ना. ठेवलंय. काय ठेवलं? राधा. अरे मेरी राधा रानी, अरे तेरे लिए तो मैं कुछ भी करने को तैयार हूं. डिलिव्हरी आणा. कमिशन. डिलिव्हरी केसेस कमिशन.
एक्सक्यूज मी. जाधव साहेब, तुम्ही कधी आलात? आत्ताच. आणलीत का फाईल? हो, फाईल आणली, पण मी नंतर येऊ का? नाही म्हणजे तेरवीसचा कार्यक्रम सुरू आहे, माझ्यामुळे तुम्हाला अडचण नको. नाही नाही, असं काही नाहीये. जाधव साहेब, उलट तुमची आम्हाला फार मदत होत आहे. तुमच्यासारख्या इमानदार ऑफिसरमुळे आम्हाला जास्त त्रास झाला नाही. मॅडम, मी फक्त माझी ड्युटी करतो. आम्ही समोरच्याला त्रास देत नाही, आम्ही फक्त सेवा करतो. जाधव साहेब, सेवा आम्ही पण करतो. डॉक्टर म्हणून तुमच्या आणि आमच्या पेशात फरक असला ना तरी 24 तास आम्ही देखील सेवेतच असतो. हो, कधी डिलिव्हरीची केस येईल याचा काहीच नेम राहत नाही. आमचंही तसंच आहे. कधी क्राईम होईल आणि कधी पळ सुटावं लागेल याचा काही नेम नाही. ही फाईल, या फाईलमध्ये सगळे पेपर्स लागलेले आहेत. ठीक. बघून घ्या तुम्ही. त्या ट्रकचा सुगावा लागला नाही अजून. हो, पण तुम्ही काळजी करू नका, मी बघतो काय ते. जाधव साहेब, ते काय आहे ना, लाख मोलाचा मुलगा गेला. तरुण होतकरू होता. अचानक आम्हाला पोरकं करून सोडून गेला. खूप दुःख झालं त्या गोष्टीचं. जाधव साहेब, माझी एक रिक्वेस्ट होती तुम्हाला. बोला ना. तुम्ही कुठलीही माहिती अनिताताई समोर सांगू नका. आय मीन, अमोल गेल्याचं आम्ही तिला अजूनही सांगितलेलं नाहीये. माहिती नाही, तिला माहीत झाल्यावर काय होईल आणि काय नाही. खूप भाऊक आहे ती. आपण जे काही बोलायचं झाल्यास माझ्या हॉस्पिटलला बोलूया का प्लीज? जाधव साहेब, ताई आणि जिजूंना मला सांभाळायचं आहे. अमोलची आई त्या कुठे आहेत? हॉस्पिटल. का? म्हणजे काय झालं त्या? म्हणजे गर्भाशयाचं ऑपरेशन झालं तिच्या. ओके. अमोलच्या माहितीबद्दल थोडी मिसमॅच होते. म्हणजे तुम्ही आणि अविनाश सांगता त्यामध्ये तफावत आहे, जुळत नाही. जाधव साहेब, जुळवून घेऊया ना. एक फोटो घेतो. म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा काहीच. तुमचा नाही हो, अमोलच्या फोटोचा फोटो. इन्शुरन्स केस बद्दल काही माहिती हवी असल्यास सांगा मला, मी मदत करेन. आय मीन, मी आपल्या सेवेत राहीन. थँक्यू. नक्कीच येतो. हा, दिशाजी, एक विचारायचं होतं. विचारा ना. विचारू? हो, विचारा. तुमचं लग्न? ओ माझं माझं लग्न. जाधव साहेब, तुम्हाला काय वाटतं? मला बहुधा व्हायचं असं. बरोबर. पण कमी वयात खूप काही मिळवलेलं दिसतं तुम्ही. हा, माझंही व्हायचंय लग्न. असेल एखादी तरुणी तुमच्यासारखी तर स्थळ सुचवा. जाधव साहेब, तुम्ही जर
माझ्यासारखी म्हणत असाल ना तर मीच आहे. चालेल, हा नंतर बोलू आपण या विषयावरती. बरं, येतोय. राघव साहेब, हा? बाय. बाय. निशा, जिजू, ये. बस. सावकाश. अहो, कशा करता एवढे लोक जमले आणि हे सगळे माझ्याकडे असे वेगळ्या नजरेने का बघत आहे? हाई पण रडत आहे. अहो, काय झालंय? अगं काही नाही, तू आता 13 दिवसानंतर हॉस्पिटलमधून आली ना, म्हणून सगळ्यांना जेवायला बोलवलंय. हो का? बरं, ते जाऊ द्या. हा. तुम्ही सांगितलं होतं ना आज अमोल येणार आहे म्हणून. हो. कुठे आहे तो? अगं पण अरे देवा, म्हणजे याचा राग काही कमी झालाच नाही का? अगं तू हात बसला असेल. अरे थांबा, माझ्या- मी शोधते. तू अमोल, थोड्या वेळ- अगं तू- अमोल, माझा हे अमोल, 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 याद नाही. अमोल, अरे कुठे आहेस रे? हा, इथे पण नाही. हा, अहो, अमोल आताही नाहीये. अगं तू अगं निशा, माझं ऐकशील. अमोल, अमोल, दूर व्हा माझ्यापासून. माझ्या जवळ यायचं नाही. हा, अमोल तुमच्या मित्राचा मुलगा. मित्राच्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला. डोळ्यात पाणी येते. किती खोटं बोललात हो तुम्ही, किती खोटं बोललात. तो फिरायला गेला, खूप दूर गेला. आता येणार नाही. देवाची मर्जी. त्याचे दवाखान्यात आहे. तिला माहित नाही किती नाटक केलं तू तुम्ही, किती नाटक. माझ्यापासून माझा मुलगाही राहून घेतला. कोणी दिला हो तुम्हाला हा अधिकार? कोणी दिला? माझ्या मुलाचं मला अंतिम दर्शन सुद्धा तुम्ही घेऊ दिलं ना. असं कोणतं पाप केलं मी? सांगा ना, असं कोणतं पाप केलं मी? असं कोणतं अपराध झालं माझ्या हातून की तुम्ही मला एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली? सांगा ना, हो सांगा, असे चुका सांगा. अमोल,
तुला सोडून गेला ते. माझं ऐकून तर घे. तुमचं ऐकून घेऊ? नाही, आता मी तुमचं ऐकून घेणार नाही. तुम्ही आता माझं ऐका. माझ्या मुलाला तुम्ही मारलं. मला दवाखान्यात पाठवलं आणि इकडे माझा मुलगा मारला. हत्यारे आहात तुम्ही, हत्यारे. का सोडून गेला रे मला? माझा जरा सुद्धा विचार केला नाही. एवढा राग आला तरी मला सोडून गेला. आईला पोरकं करून गेला. मला जर माहित असतं ना बाळा की माझ्या निर्णयाने तुम्हाला कायमचा सोडून जाशील, तर मी अबॉर्शन नसतं केलं रे बाळा, नसतं केलं. तुला मोठा भाऊ व्हायचं होतं ना, मी दिला असता रे तुला तो मान. अमोल का सोडून गेला रे मला? का सोडून गेला का? अमोल माझ्या लेका, मला घेऊन जायचं होतं. अगं शांत हो आता, खूप झालं. शांत हो. अगं निशा कशी शांत हो? सांग ना निशा, माझं काय चुकलं ग? काही नाही ते. मला का सांगितलं नाही का? निशा बोल ग. काही अगं तुझी प्रकृती ठीक नव्हती ना. काही अगं तुझ्या डोक्यावर परिणाम होऊ नये म्हणून आम्ही हे सगळं लपवलं. प्लीज आम्हाला माफ कर, प्लीज. अगं डोक्यावर परिणाम तर आता होईल ग. मला मारू द्यायचं होतं ग, पण मला सांगायचं होतं ग निशा, मला सांगायचं होतं ग. अमोलचा चेहरा खूप विद्रूप झाला होता. तो पाहण्याच्या परिस्थितीत नव्हता. यात जेजूंचा काहीच त्रास नाही. त्यांचं काहीच दोष नाही. ताई प्लीज आम्हाला माफ कर. आम्ही तुझ्या जीवा करताच तुझ्यापासून हे सगळं लपवलं. नाही आम्हाला माफ. मी सांगितलं ना, मला मारू द्यायचं होतं का, पण माझ्या अमोलला वाचवायचं होतं. ताई अगं बस कर ना आता, प्लीज. शांत हो, प्लीज शांत हो. तुला वाटतं ना आपल्या अमोलच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून? वाटतं ना? चल फोटोची पूजा करून घे. चला आई अगं प्लीज ऐक ग, माझा अमोल मला सोडून जाणार नाही. माझा अमोल जिवंत आहे. अमोल नाही, तुम्ही खोटं बोलताय. माझा अमोल जिवंत आहे. अमोल हे रे, अमोल माझ्या जवळ रे. अमोल ये अमोल.
दुसरा अंक सुरू करीत आहे. लाईट बंद करा. ऑडियन्स एकटी एकटी घाबरलीस ना, एकटी एकटी घाबरलीस ना, वाटलंच होतं आई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. ना 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 ना. आली होती जाम झोप, गुडूप झालो असतो, भीती भीती कसली थेट उद्या उठलो असतो. आली होती जाम झोप, गुडूप झालो असतो, भीती भीती कसली थेट उद्या उठलो असतो. मात्र वाटलं आपल्या पुरता विचार बरा नाही. मी आहे शूर, माझी आई तशी नाही. एकटी एकटी घाबरलीस ना, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. ना 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 ना. अमोल, 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 का सोडून गेलास रे मला? आईचा जरा सुद्धा विचार केला नाही. बोल ना रे अमोल, अमोल. आई, अमोल, अमोल, आई, अमोल, येणार रे बाळासमोर. अमोल, रडू नकोस ग आई, मी तुला भेटायला नक्की येणार. ये रे बाळा, तुला भेटायला जीव अधीर झाला. ये रे बाळा. अमोल, आई, मी तुला भेटायला येणार. तू मला जवळ घेशील ना? हो रे बाळा, आईशिवाय कधीच कमी होत नाही. मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करते. ये ना रे बाळा. आई, अमोल, 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 आई, अमोल, माझ्या बाळा. अमोल,
ए आई मला ना खूप भूक लागली आहे काही खायला देते का? तुला भूक लागली? थांब, मी आणते. माझं बा- अमोल, अमोल, का रे असा त्रास देतो? तुला सांगितलं ना मला त्रास देऊ नको म्हणून. अमोल, अमोल, ये रे बाळा, ये रे. नको मला असा त्रास दे. अमोल, अनिता? हं? हे अनिता, अमोल आला होता, माझ्याशी बोलला आणि हो बघा इथे बसला होता. ते बघा जेवायला मागितलं त्यांनी. अगं का वेड्यासारखी करते? नाही हो, अमोल आला होता. अमोल गेला, मेला, नाही हो, तो जिवंत नाहीये. तो जिवंत आहे हो. मी सांगितलं ना, अमोल आला होता. अगं का अशी वेड्यासारखी करतेस? नाही हो, अमोल रात्री उठून काय बसते, फोटो घेऊन रडत काय बसते? का का करतेस हे सगळं? नाही हो, मी सांगते ना तुम्हाला, अमोल आला होता. हे बघा जेवायला मागितलं होतं मला. हे असं करून अमोल, तू काय साध्य करणार आहेस? अरे देवा, तिच्या अशा वागण्याने आता तर मलाच वेळ लागण्याची वेळ आली आहे. तुम्ही कशाला वेडे होता? वेडे वेडे मीच होणार. मी सांगितलं ना तुम्हाला, अमोल आला होता, माझ्याशी बोलला. हे बघा ना, इथे बसला होता, जेवायला मागितलं. अहो खरंच हो, माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरं बोलते. अमोल आला होता, अमोल आला होता. दाखव कुठे आहे, कुठे आहे दाखव ना. हे बघा, अमोल, अमोल कुठे आहे? कोणीच तर नाही. होतं. दाखव. हे बघा, अमोल, अमोल कुठे आहे ग? होता इथे. कुठे आहे? ते होतं आता. कोणी नाही आलं इथे, कोणी आलेलं नाही. नाही हो, अहो, हे घे, हे मी उचल. सांगतोय ना, अमोल आला होता. अहो, तुमचा विश्वास करा. चल आत, नाही हो, आत चल म्हंटल ना. रागवता कशाला? आत चल, अमोल आला. आत चल म्हंटल ना. माझ्याशी बोला. काय करावं हिच? अमोलचा आत्मा असेल, पण आत्मा हा ज्याच्या राशीला असतो त्यालाच दिसतो. मग हा अमोलचा भास होता की अहो, जेवायला चालताय ना? कुठे गेले बाई अजून? काय करावं? मी इथे आलो, कोणालाच कळू देऊ नका बाबा.
बोला जिजू. निशा, तुला एक बातमी द्यायची आहे. नाही, सांगा. तुझा विश्वास बसणार नाही, पण तुझी ताई वेड्यासारखी करते. म्हणजे हो, तिला अमोलचा भास होतोय सतत. जिजू अहो, कसं शक्य आहे? नाही, मला देखील वाटलं भासच असेल कदाचित, पण जिजू तो भासच आहे. कळलं ना, तो भासच आहे. तुम्हाला माहिती आहे अमोल आपल्यामध्ये नाहीये आता. हो, पण मला देखील भास झाला ना, म्हणजे मी देखील वेडा. मला असं वाटतं ना जिजू, हं? ताई सोबत राहून राहून तुम्ही सुद्धा वेडे झालात. हे बघा, हे बघा प्लीज. ठीक आहे. तुम्ही हॉस्पिटलला या. मी सगळं सांगते तुम्हाला. एक मिनिट. जिजू, मला एक कॉल येतोय. तुम्ही हॉस्पिटलला या, आपण बोलूया, ठीक आहे? हो. हॅलो. हा सुवर्णा, बोल. मी ठीक आहे ग, पण तू कशी आहेस? नाही ग, आधीसारखं हॉस्पिटल चालत नाही. अरे का म्हणजे काय? तुला माहिती आहे कॉम्पिटिशन किती वाढली आहे, एक्सपेन्सेस किती वाढले, आणि वरून रिस्क सुद्धा. नाही ग, हॉस्पिटल चालवणं पहिल्यासारखं सोपी काम राहिलेलं नाहीये. तुला अमोलबद्दल कळलं असणारच. हा, म्हणूनच थोडं मी तुला नंतर कॉल करते, ओके? जाधव साहेब, तुम्ही? हो, अमोलची माहिती घ्यायला आलो होतो. अमोलची माहिती? जाधव साहेब, सगळे रिपोर्ट्स तुम्ही तयार केले आणि ती फाईल सुद्धा मला आणून दिली, आणि अजून अमोलची माहिती काय? त्याचं काय निशाजी, जेव्हा एखादा तरुण मरतो ना, तेव्हा मला खूप दुःख होतं. देशाचा एक तरुण देशाला सोडून जातो, तेव्हा देशाचं किती नुकसान होतं. आता हेच बघा ना, आपल्या देशातील तरुण विदेशात जातात आणि त्यांचा फायदा करून देतात, पण आपलं केवढं नुकसान होतं. तेच जर तरुण आपल्या देशात परत आले तर आपला देश कुठल्या कुठे जाईल याची कोणी काही कल्पना सुद्धा करत नाही. निशाजी, युवा आणि वायू हे ते दोन उलट शब्द जरी असले ना, तरी सुद्धा त्यांची स्पीड या देशाच्या प्रगतीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे. मला आवड आहे तरुणांच्या गोष्टी ऐकण्याची. जाधव साहेब, तुमच्या मताशी मी अगदी पूर्णपणे सहमत आहे. अमोल तरुण, होतकरू, दूरदर्शी होता. पुढे काय करायचं याचं प्लॅनिंग तो आधीच करायचा. माझी सगळी कामं तोच सांभाळायचा. सगळी म्हणजे नाही, मी जाधव समजतो साहेब. नाही. हा, हो, मेडिकल स्टोअर, हॉस्पिटलची कामं, डिलिव्हरीच्या केसेस, सगळं तोच हँडल करायचा. इनफॅक्ट त्याला डॉक्टर बनविणार होते, पण 12th ला पर्सेंट कमी मिळाल्यामुळे त्यांनी डिफॉर्म केलं. अच्छा. अमोलची आई, त्यांचा काय प्रॉब्लेम होता? नाही म्हणजे अमोल मरण पावला तेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत्या, पण त्याच्या अंतिम संस्काराला सुद्धा त्यांना घरी नेलं नाही. नाही, मला समजलं नाही. जाधव साहेब, मला वाटतं मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला आधीच क्लिअर केलेल्या आहे की ताईचं एक ऑपरेशन झालं गर्भाशयाचं. हा हा हा, असं. हो, पण नाही म्हणजे अविनाश सांगत होते त्या प्रेग्नंट होत्या आणि गर्भपात करण्यासाठी त्यांना भरती केलं होतं. हो, म्हणजे गर्भपात म्हणजे गर्भाशयाचं छोटस ऑपरेशनच नाही का? हा, हा. त्या प्रेग्नंट होत्या, मग तुम्ही सोनोग्राफी केली, तुम्ही लिंगनिदान सुद्धा केलं असेल, हो ना? ते घरची केस होती ना, म्हणून. मेल की फिमेल? ते लिंगनिदान करणे, त्याची हत्या करणे, इथं स्त्री भ्रूण हत्या झाली ना निशाची, आणि हा तर कायद्याने गुन्हा आहे. आणि या गुन्ह्यासाठी मी तुम्हाला अटक सुद्धा करू शकतो. तुमचं हे हॉस्पिटल बंद करू शकतो. तुम्ही निघा.
हो या ना. आता आता नाही, आता बाहेरच बसू इथे. बोला मॅडम. जाधव साहेब बोला. हा हा मी जाधव साहेब मी मानते ना की मी लिंग निदान केलं ते फिमेल होतं. पण काय आहे ना जाधव साहेब, अमोल आणि जिजू यांचा मुलीला जन्म देण्यास होकार होता, पण ताई यासाठी तयार नव्हती आणि म्हणूनच तर हे अबॉर्शन करण्यात आलं. पण तुम्हाला सांगते जाधव साहेब की अबॉर्शन करताना ताईची तब्येत इतकी क्रिटिकल झाली की ती यातून कशी तरी वाचली हो. जाधव साहेब तुम्हाला म्हणून सांगते की घरची केस होती म्हणून, पण बाहेरच्या केस मध्ये आम्ही तितके रिस्क घेत नाही बरं का. घरची केस. निशाजी, मला अशी माहिती मिळाली की दर महिन्याला तुमच्या हॉस्पिटलमध्ये कॉलेजच्या मुली अबॉर्शन करता येतात. प्रत्येक महिन्याला खूप केसेस करतात म्हणे तुम्ही. तेच की अबॉर्शन मध्ये जास्त रिस्क नसते ना, आणि कॉलेजच्या मुलांकडनं हवी ती रक्कम मिळते. कॉलेजच्या मुलींच्या सर्व केसेस अमोलच सांभाळायचा ना. हो, अमोलच सांभाळायचं. मला वाटतं जाधव साहेब तुम्ही माझी सगळी जन्मकुंडलीच काढली. त्याचं काय ना मॅडम, मी जेव्हा कुठली केस हातात घेतो ना तेव्हा त्याची जन्मकुंडली आधी काढतो, म्हणजे त्याचं भविष्य ठरवायला सोपं जातं ना. बरं मला एक सांग, अमोल अजून कोणते काम करायचा? माझे LIC चे काम तोच बघायचा. बापरे, निशा मॅडम किती व्यवसाय करता तुम्ही. स्टेटस जाधव साहेब, स्टेटस करताना पैसा लागतो. पैसा पैशांकरता तर हे सगळं करावं लागतं. तुम्हाला माहिती असणारच की कॉम्पिटिशन किती वाढली आहे, गल्लोगल्ली किती मॅटर्निटी होम्स उघडले आहेत. आधीसारखे हॉस्पिटल चालत नाही. मी काय म्हणते, चला ना आपण आतमध्ये बसून बोलूया, तेवढंच रिलॅक्स. कॉफी तरी घेऊया. हो मॅडम, मी कॉफी प्यायला नाही आलो, मला माझं काम करू द्या प्लीज. उद्याची गोष्ट सांगायचीच आहे. निशाजी, तुम्हाला सांगतो, तुमच्यावर खूप साऱ्या केसेस लागू शकतात. नंबर 1, लिंग निदान केलं. अधिनियम 1994 अंतर्गत 5 वर्षाची शिक्षा. नंबर 2, स्त्री भ्रूण हत्या, धारा 312, धारा 313. नंबर 3, कॉलेजच्या मुलींना फसवून त्यांचं अबॉर्शन करून त्यांच्याकडे पैसा लुबाडणे. आणि या सर्व गुन्ह्याखाली मी तुम्हाला 10 ते 15 वर्षाची शिक्षा आरामात ठोठावू शकतो, म्हणजे कोर्टात. शिवाय तुमचं डॉक्टरकीचं लायसन्स रद्द होणार आणि हे हॉस्पिटल सुद्धा कायमस्वरूपी बंद होणार आणि सर्वत्र तुमची बदनामी होणार, ती वेगळीच. आणि मला तेच नको आहे. तुमची बदनामी झालेली मला आवडणार नाही. बोला, आता काय करायचं? बोला.
वा, हुशार आहात हो तुम्ही. आधीच तयारी करून ठेवली. जाधव सर, एवढ्या रात्री जेव्हा तुमचा फोन आला ना तेव्हा सगळा अंदाज आला. हा. पण तुमचा अंदाज चुकलाय मॅडम. तुम्हाला काय वाटतं याने आपण जुळून घेऊ? हा? एवढ्यानं माझं भागणार नाही मॅडम. माझी भूक जरा जास्तच आहे. अशा मॅडम, अशा आणखी 4 गड्ड्या लागतील. जाधव साहेब, एकतर काहीही डिसाईड झालेलं नसताना मी तुम्हाला एवढे ईशाजी, पैसे- ऍक्सिडेंट झाला तेव्हा गाडीवरती बसून गेलेले दोघे होते. त्यातला दुसरा कोण कुठे गायब झाला त्याचा अजूनही सुगावा लागत नाहीये. हा? जाधव साहेब, मी काय म्हणताय, दुसरा कोण कोण? त्याचा शोध घेतोय आम्ही. आणि आणखी एक मॅडम आनंदाची गोष्ट तुमच्यासाठी. तो ट्रक आणि त्या ट्रकचा ड्रायव्हर एका दरीमध्ये जळून मेलेल्या अवस्थेत सापडले. मी परत येईल बाकीची कॅश घ्यायला. तो गाडीवर असलेला दुसरा कोण याचा शोध लवकर घेईल म्हणाले. तुम्ही प्लीज काळजी घ्या. आणि हो, ट्रक आणि ड्रायव्हर सगळं मेलेल्या अवस्थेत सापडलाय म्हणाले. तुम्ही प्लीज प्लीज टेक केअर प्लीज. नर्स, पाणी घ्या प्यायला. नर्स, येस मॅम. अगं इतका उशीर लागतो का? सॉरी. आता माझं तोंड बघत बसणार आहेस? नाही. मग मी